आणि त्याला सिरियसली करा. प्रॉब्लेम सेट 1 मध्ये बघा, पहा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर ऑफ द क्वेश्चन. आता प्रत्येक चॅप्टर मध्ये पहिला क्वेश्चन हाच आहे तुम्हाला, कारण की तुम्हाला प्रश्नपत्रिकेत सुद्धा 2 प्रश्न, पहिला जो आहे प्रश्न पहिला ए, हा 4 मार्क्ससाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, MCQ बहुपर्यायी प्रश्नाचा आहे. असे 4 ऑप्शन दिले राहतील आणि एक योग्य ऑप्शनची तुम्हाला निवड करायची आहे. तर पहिलाच क्वेश्चन काय, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके, पहिला, हाऊ मेनी मिड पॉइंट डज अ सेगमेंट हॅव. एका सेगमेंटला किती मिड पॉइंट असतात मित्रांनो? पहिला ऑप्शन आहे ओनली 1, बी आहे 2, सी आहे 3 आणि डी आहे मेनी. ऐका लक्षात, सेगमेंटला किती मिड पॉइंट असतात, मध्यबिंदू किती असतात एका रेषाखंडाला सेगमेंटला? लक्षात आहे का? समजा सेगमेंट काढला मी, हा सेगमेंट काढला इथे. ओके, याला म्हटलं मी सेगमेंट ए बी, ए पासून बी पर्यंत. तर या ए आणि बी च्या दरम्यान असा एक पॉइंट असतो, मी तो उत्तर सांगितलं तुम्हाला. हा चला, असं किती पॉइंट असतात की ज्यापासून समजा एम घेतला मी, तर ए चं अंतर आणि बी चं अंतर म्हणजे एम इक्वल टू बीएम आहे. असे किती एम घेऊ शकतात तुम्ही? असे किती पॉइंट असू शकतात? ओनली 1, 2, 3, मेनी. किती मध्यबिंदू असू शकतात? ओनली 1. यस, Only करेक्ट, ऑप्शन ए, ओनली 1. ओके, क्लियर. सेकंड, हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. अच्छा, समजा 2 लाईन तुम्ही अशा काढल्या बघा, एक लाईन अशी काढली तुम्ही, ही लाईन एक अशी काढली, आणि दुसरी डिस्टिंक्ट म्हणजे कशी, वेगळी, सेम तीच लाईन नाही, वेगळी, कम्प्लिटली डिफरंट लाईन घेतली तुम्ही, दुसरी वेगळी. तो काय म्हणतोय, या 2 लाईनच्या इंटरसेक्शन मध्ये काय असतं नेमकं? काय असतं दोघांचं इंटरसेक्शन? इंटरसेक्शन म्हणजे काय? भेट. किती, कशात भेट होते त्यांची? किती बिंदूत भेट होते? किती पॉइंट्स असतात? किती पॉइंट्स असतात त्याच्यामध्ये? कॉमन इंटरसेक्शन किती पॉइंट असतात? खूप असतात, इन्फिनाइट, अनलिमिटेड. 2 असतात, ओनली 1 असतो का? नॉट अ सिंगल, एकही नसतो. कशा लाईन आहे त्या? इंटरसेक्टिंग आहे, म्हणजे एकमेकाला छेदता येते. चला, किती पॉइंट यांच्या इंटरसेक्शन मध्ये इथं बघा, किती पॉइंट मध्ये इंटरसेक्शन होत त्यांचं? ऑप्शन नंबर कोणतं? सी, डी, बी का ए? इन्फिनाइट म्हणजे काय? खूप, अनलिमिटेड. समजा एक लाईन आहे एल आणि एक लाईन आहे एम, तर यांना कॉमन किती पॉइंट आहे? 2 लाईन घेतल्या तुम्ही, किती बिंदू छेदतील त्या? किती बिंदू छेदतील असं विचारलंय. चला फास्ट विचार करा. काय? 1. यस, ओनली 1, एकच. ऑप्शन आहे सी, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन सी, इट इज करेक्ट. एकाच बिंदू छेदतील वेळा 2 पॉइंट, 2 लाईन, लक्षात ठेवा. तिसरं, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. आता 3 पॉइंट घेतले तुम्ही, हा एक, हा एक आणि हा एक. तर या 3ही पॉइंट मधून जाणाऱ्या किती रेषा असतील? किती रेषा असतील 3 पॉइंट मधून जाणारा? पहा कशा काढता येतील मला, त्यांना नाव देऊन टाकतो. हाय सपोज पॉइंट ए, हाय पॉइंट बी आणि हाय पॉइंट सी. यातून जाणारे तुम्हाला किती लाईन काढता येतील असं विचारलंय. चला, बी मधून जाणारी असेल, ही असेल बी मधून जाणारी, बी मधून आणि ए मधून जाणारी काढली मी. ओके, एक लाईन काढली, जाते का बरोबर? यस, गेली. दुसरी काढतो, अजून एक, अजून ए आणि बी मधून सी मधून जाणारी काढतो मी. ए आणि सी मधून जाते, दुसरी गेली, अजून एक काढतोय. असे काढून बघायचं स्वतः तुम्ही, असे पॉइंट घ्या आणि काढा, तुम्हाला तेव्हा क्लिअर होईल चित्र. किती काढता आल्या मग मला? आन्सर 1 or 3. 3 पॉइंट. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. आता या फिगर मध्ये किती काढता आल्या? 3 पॉइंट कशी घेतली होती मी? हा घेतला होता ए बी सी. किती काढता आल्या? 3. हा, 3. 1 2 3. परंतु 3 हे आन्सर नाही.
1 or 3. थ्री डिस्टिंग पॉईंट. आता हे तीन कसे घेतले मी, वेगवेगळे घेतले, एका रेषेवर नाही ते, पण जर मी तीनही पॉईंट एकाच रेषेवर घेतले, एक रेषीय, एक पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, तर यातून जाणारी आपल्याला एकच लाईन काढता येईल. या तीनही पॉईंट एकाच लाईनवर राहतील. म्हणजे या तीन पॉईंट मधून ए बी सी हे कसे आहेत, जर ते असे असले नॉन कोलिनियर तीन लाईन, जर लिनियर असले ते एक लाईन, म्हणजे आन्सर काय आहे 1 or 3. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नंबर 4 चा विचार करू. फाइंड डिस्टन्स ए बी इफ कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर निगेटिव्ह 2 and 5. अरे चिल्लर प्रश्न आहे. अरे डिस्टन्स ए बी काढायचे, सांगा. 7. डिस्टन्स ए बी काढायचंय. मोठा कोऑर्डिनेट काय आहे 5, लहान काय आहे 5. निगेटिव्ह 2. 2. काय झालं मग 5 + 2. आन्सर काय आलं 7. 7. ऑप्शन नंबर सी करेक्ट ऑप्शन. लास्ट 5वा. इफ पी डॅश क्यू डॅश आर अँड डिस्टन्स पी क्यू, पी डॅश क्यू डॅश आर आहे रे भाऊ. पी नंतर आहे क्यू नंतर आहे आर, असे इथे काय म्हणतो डिस्टन्स पी क्यू 2, पी पासून क्यू पर्यंत 2 आहे. डिस्टन्स पी आर 10, पी पासून आर पर्यंतचं डिस्टन्स आहे 10. तर डिस्टन्स क्यू आर काढा. किती कठीण प्रश्न आहे रे हा, कोणालाच येणार नाही. किती येईल सांगा बरं. 8. 8 बरोबर आहे ना. पी पासून आर पर्यंत किती आहे 8. आणि पी पासून क्यू पर्यंत किती आहे 2. मग राहिलं किती खाली 8 राहिलं ना. आन्सर काय मग, आन्सर इज ऑप्शन बी 8. B is 8. हे फास्ट, एकदम फास्ट होतील तुमचे. प्रत्येक ऑप्शनवर टिक करून घ्या. नंतर याचे आन्सर लिहिताना मात्र काय करायचं, क्वेश्चन नंबर टाकायचा, ऑप्शन लिहायचा आणि पूर्ण लिहायचं. तुम्हाला लिहून दाखवतो एक मी, बघा कसं आन्सर शीट मध्ये कसं लिहायचं एका मिनिटात समजून सांगतो. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रश्नपत्रिकेत जे प्रश्न क्रमांक दिलेला आहे त्याच प्रश्नाचं उत्तर त्याच क्रमांकाने आन्सर शीट मध्ये लिहायचं. आन्सर शीट मध्ये कसं यायचं, क्वेश्चन 1 टाकायचं, ही लाईन सोडून द्यायची, नंतर 1. पहिल्याचं काय होतं आपलं ऑप्शन उत्तर ए ओनली 1. तर फक्त असं काही मुलं फक्त ए लिहितील, तसं ए लिहायचं नाही. त्याचा ऑप्शन नंबर पण लिहायचा, ए पण लिहायचा आणि आन्सर जे ते पण लिहायचं ओनली 1. असं डिटेल लिहायचं दोन्ही पण. लक्षात घ्या, जर तुम्ही एकच लिहिलं तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. फक्त सी लिहिलं समजा नाही, दुसऱ्याचं सी, मार्क्स मिळणार नाही. 1 पण लिहायचं, त्याचा ऑप्शन नंबर आणि आन्सर दोन्ही लिहायचे. तिसऱ्याचं काय 3 नंबर टाकायचा, सी 1 or 3 पूर्ण लिहायचं. चौथ्याचं सी 7, पाचव्याचं बी 8, असं कम्प्लीट लिहायचंय. तुम्ही फक्त ए सी सी असं जर नोंदवलं उत्तरपत्रिकेत तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. हा पॉईंट क्लिअर झाला का बेटा सर्वांना? हो सर. या प्रकारचे जे प्रश्न असतात मल्टिपल चॉईस हे सोडवायचे नसतात. अशा प्रकारची उत्तराची नोंदणी करायची, ते सोडवायचं तुम्ही रफ मध्ये. फक्त ते सोडवायची गरज नाही, सोडवायचंच नाही, ते सोडवायला मार्क्स नाहीये. अशा प्रकारे लिहायचं. लक्षात ठेवा. हा मुद्दा क्लिअर झाला का सर्वांचा? हो किंवा नाही? हो सर. ओके हो सर. क्वेश्चन नंबर 2 बघा. ऑन अ नंबर लाईन कोऑर्डिनेट्स ऑफ पी क्यू आर आर 3, -5, 6 respectively, state with reason whether the following statements are true or false. तर आता काय दिलं बघा तुम्हाला, 3 पॉईंट दिले, त्यांचे कोऑर्डिनेट दिले. पी या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय बेटा 3, पी चा कोऑर्डिनेट आहे 3. क्यू या पॉईंटचा कोऑर्डिनेट दिलाय -5 आणि आर या पॉईंटचा कोऑर्डिनेट दिलाय 6. आता आपल्याला स्टेटमेंट दिले. पहिलं स्टेटमेंटचा विचार करू आपण. पहिलं स्टेटमेंट काय, पहिलं स्टेटमेंट तरी तुम्ही डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला हे स्टेटमेंट ट्रू एका फॉल्स आहे यासाठी काय करावं लागेल, डिस्टन्स पी क्यू काढावं लागेल, डिस्टन्स क्यू आर काढावं लागेल आणि डिस्टन्स पी आर काढावं लागेल. तीनही डिस्टन्स आपल्याला काढणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय करू, तिन्ही डिस्टन्स काढून घेऊ. चला डिस्टन्स पी क्यू पाहू. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू, कसं काढू आपण, मोठा कोऑर्डिनेट वजा छोटा कोऑर्डिनेट. पी चा कोऑर्डिनेट 3 आहे, क्यू चा -5 म्हणजे 3 मोठा आहे. 3 - -5 म्हणजे किती आला, 3 + 5 म्हणजे किती आलं, सॉरी 3 + 5 8. ओके, डिस्टन्स पी क्यू 8 आलं.
ओके, पुढचं डिस्टन्स क्यू आर काढून घेऊ. डिस्टन्स क्यू आर काढण्यासाठी आपल्याला क्यूचा कोऑर्डिनेट बघावा लागेल -5 आणि आरचा 6, म्हणजे 6 हा मोठा आहे, वजा लहान आहे -5, हा झाला बेटा 6 + 5 म्हणजे 11 येतंय. डिस्टन्स क्यू आर येतंय 11. आता अजून आपल्याला कोणतं काढायचंय? डिस्टन्स पी आर. तर डिस्टन्स पी आर काढूया. डिस्टन्स पी आर साठी पी चा कोऑर्डिनेट 3, आर चा 6, मोठा 6 आहे, छोटा 3 आहे, 6 - 3 3. डिस्टन्स पी आर येतंय 3. ओके, आता या तिन्ही गोष्टी आपण काढून घेतल्यावर मग आपण एक एक स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे याचा विचार करू. चला, यात 3 आपण काढले, त्यांना मी एकदा हायलाइट करतो. बघा बेटा, डिस्टन्स पी क्यू काढला आपण 8, डिस्टन्स क्यू आर काढला 11 आणि डिस्टन्स पी आर काढला 3. ओके, आता पहिलं स्टेटमेंटचा विचार करू आपण. नंबर 1, डिस्टन्स पी क्यू ची व्हॅल्यू टाका. डिस्टन्स पी क्यू ची व्हॅल्यू 8, डिस्टन्स क्यू आर ची व्हॅल्यू टाका 11 आणि यांची बेरीज करा. डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर, किंवा एक काम करा, असं लिहा, डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू पी क्यू आहे 8 आणि क्यू आर आहे 3, बरोबर आहे ना? पी क्यू 8 आणि क्यू आर 11 आहे, सॉरी 11. किती येतं बेटा या दोघांची बेरीज? 19. 8 आणि 8 19. आणि डिस्टन्स पी आर किती आहे बघा. डिस्टन्स पी आर काढलंय आपण, ती आहे 3. आता तुम्ही विचार करा, 19 आणि 3 या दोन्ही समान आहेत का? नाही. सारखे काय? नाही. वेगवेगळे आले. नाही. म्हणजे हे जे डिस्टन्स होते, डिस्टन्स पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर, असं म्हणता येईल का? आपण काय म्हणू? नाही. डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज नॉट इक्वल टू डिस्टन्स पी आर. ओके, म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहे हे ट्रू आहे का फॉल्स आहे? देअरफॉर False. Therefore, False. false. इट इज It फॉल्स. is false. फॉल्स. False. ओके, आता आपण हे कारणासहित प्रूव्ह केलं. बघा, इथं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलं आपण. आता दुसऱ्याचा विचार करू. नंबर 2 घेऊ बेटा आता. ओके, सेकंड काय? सेकंड, डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. ओके, याचा विचार करू. यामध्ये किमती टाकू आता आपण. डिस्टन्स पी आर ची व्हॅल्यू पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू करून घेऊ. या दोघांची बेरीज करून घेऊ. पी आर ची व्हॅल्यू किती बेटा? 3 आणि आर क्यू म्हणजेच क्यू आर. क्यू आर ची व्हॅल्यू आहे 11. आता बघा, 11 आणि 3 झाले 16. आणि डिस्टन्स आपण काढलेलं डिस्टन्स पी क्यू आहे 8. आता इथं बघा, 16 आणि 8 बोल बेटा, वेगळे का बरोबर आहे? 11 आणि 3 14. 14 झाले. शाबाश, 11 आणि 3 14 झाले. मी 16 लिहिले. ओके, करेक्ट करू आपण. इथं 4 करू. ठीक आहे, 14 करू इथं, नो प्रॉब्लेम. आता हे 14 आणि 8 समान आहेत का? 14 आणि 8 इक्वल नाही बेटा. आपण काय लिहू? No sir. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू नॉट इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. Therefore, it is, काय लिहू आपण? इट इज False. हे जे दुसरं स्टेटमेंट आहे सुद्धा फॉल्स झालं. आता तिसऱ्या स्टेटमेंट कडे जाऊ. थर्ड स्टेटमेंट कडे जाऊया. स्टेटमेंट 3. स्टेटमेंट 3 काय बाबा? डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स आर क्यू. चला, डिस्टन्स आर पी
प्लस डिस्टन्स पी क्यू ही बेरीज किती ते बघू. बघा आरपी आहे 3 आणि पी क्यू आहे 8. किती आली बेरीज 11. आणि डिस्टन्स आर क्यू किती आहे. आर आणि क्यू मधलं डिस्टन्स किती आहे काढलंय आपण वर. आर क्यू म्हणजेच क्यू आर ते आहे 11. बघा आता हे दोन्ही डिस्टन्स सेम आहेत का बेटा. हो का नाही. हो. म्हणजे डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स आर क्यू. मग आपण काय म्हणू देअरफॉर इट True. इज True. ट्रू असं म्हणू आपण. इट इज ट्रू. It is true. This statement ट्रू. is statement number 3 is true. Now last number 4. चौथं बघू आता. चौथ्याचं उत्तर शोधू. चला चौथ्यामध्ये काय म्हणतोय डिस्टन्स पी क्यू प्लस मायनस सेकंड मायनस डिस्टन्स पी आर इज इक्वल टू डिस्टन्स क्यू आर. याला आपल्याला ट्रू आहे का फॉल्स हे शोधायचंय. तर डिस्टन्स पी क्यू दिलंय आपल्याला. आधी आपण काढून घेऊ डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर हे काढून घेऊ. डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर. पी क्यू ची व्हॅल्यू आहे पी क्यू आहे 8 आणि पी आर किती आहे. पी आर आहे 3. किती येतं 8 मायनस 3 किती येतं 5. 5. ओके 5. ओके ओके ओके. डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू किती आहे 11. बघा हे 5 11. आणि 11 वेगळे का समान आहे. No, sir. देअरफॉर डिस्टन्स आपण काय म्हणू डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर not equal to distance QR. Therefore, given statement One statement is false. is false. ओके अशा प्रकारे फक्त 3 नंबर जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. बाकी 1, 3 आणि 4 हे फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके चला राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 3 बघा बेटा. आपल्याला कोऑर्डिनेट दिले डिस्टन्स फाइंड करायचंय. नंबर 1 पहिला पहा फर्स्ट काय दिलंय कोऑर्डिनेट 3,6. आता तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. यांना काही नाव पण दिलं द्यायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला वाटलं तुम्ही द्या. समजा तुम्ही असं म्हटलं याला असं सॉल्व केलं तुम्ही. सपोज ए चा कोऑर्डिनेट आहे 3 आणि पॉइंट बी चा कोऑर्डिनेट आहे 6. मग डिस्टन्स ए बी इक्वल टू काय येईल. मोठा कोऑर्डिनेट आहे 6 वजा छोटा कोऑर्डिनेट आहे 3 म्हणजे आन्सर आलं 3. ओके सेकंड बघा इथे लिहितो सेकंड. पॉइंट ए चा कोऑर्डिनेट -9. पॉइंट बी चा कोऑर्डिनेट -1. डिस्टन्स ए बी काढायचं आहे. मोठा कोऑर्डिनेट आहे -1 वजा मायनस लहान कोऑर्डिनेट -9. ओके -1 प्लस 8 येईल बेटा +7. थर्ड वाला बघा. पॉइंट ए चा कोऑर्डिनेट घेतोय मी -4. पॉइंट बी चा कोऑर्डिनेट घेतोय 5. डिस्टन्स ए बी काढायचं आहे. मोठा कोऑर्डिनेट 5 वजा लहान कोऑर्डिनेट -4. 5 मायनस 4 म्हणजे 5 + 4 म्हणजे उत्तर आलं 9. चौथं बघा. ए या पॉइंटचा कोऑर्डिनेट घेतोय 0. बी या पॉइंटचा कोऑर्डिनेट घेतोय -2. डिस्टन्स ए बी काढण्यासाठी मोठा कोऑर्डिनेट 0 मायनस लहान कोऑर्डिनेट -2 इज इक्वल टू 0 + 2 म्हणजे उत्तर येईल 2. पाचवं बघा. मोठा कोऑर्डिनेट आहे x + 3 म्हणजे सॉरी बी चा कोऑर्डिनेट आहे x - 3. आता मोठा तर x + 3 आहे हे क्लिअर झालं. ओके
प्लस करणे म्हणजे जास्त असणे, मायनस करणे म्हणजे कमी करणे. ओके, मग काय करू आपण, डिस्टन्स ए बी काढू. डिस्टन्स ए बी काढताना काय करू आपण, एक्स प्लस 3 याला मोठा घेतला, वजा एक्स मायनस 3 ला लहान घेतला. आता बघा काय झालंय, एक्स प्लस 3 मायनस साईन आहे म्हणजे मायनस एक्स आणि हा झाला प्लस 3. लक्षात ठेवा, मायनस आणि मायनस प्लस होईल. कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल तर कंसातील संख्यांची चिन्ह बदलतात, पदांची संख्यांची. हा एक्स आणि एक्स कॅन्सल झाला म्हणजे डिस्टन्स आलं 6. 3 + 3 6. पाचवं घ्या, ए चा कोऑर्डिनेट आहे, पॉइंट ए चा कोऑर्डिनेट आहे -25. पॉइंट बी चा कोऑर्डिनेट आहे -47. ओके, डिस्टन्स ए बी काढायचं आहे. मोठा कोऑर्डिनेट -25 मायनस छोटा कोऑर्डिनेट -47 म्हणजे हा झाला -25 प्लस 47 मायनस मायनस प्लस झालं. ओके, 47 मधून 25 गेले 22 येईल उत्तर. हे झालं डिस्टन्स ए बी. लास्ट आहे नंबर 7. ओके, नंबर 7 लिहितो इथं खाली, जागा आहे मला, थोडं खाली यावं लागेल. 7 नंबर. 7 नंबर आहे, ए चा कोऑर्डिनेट आहे 80 आणि बी चा कोऑर्डिनेट आहे -85. डिस्टन्स ए बी काढायचं आहे. मोठा कोऑर्डिनेट आहे 80 वजा लहान कोऑर्डिनेट आहे -85. ओके, 80 प्लस 5 प्लस 85 झालंय, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं. हे झालं 165. चला, काही अडचण आहे का तुम्हाला सांगा, एकदम खूप प्रॅक्टिस झाली तुमची आता डिस्टन्स काढायची. काही शंका आहे का? हो सर. ओके, गुड. लिहून घ्या बेटा. बघा बेटा, तुमच्या स्क्रीनवर क्वेश्चन नंबर 4 आहे. काय क्वेश्चन? coordinates of point P on number line are -7. Find the coordinates of point on the number line which are at a distance of 8 units from point P. आता आपली या गोष्टीवर चर्चा झाली, कोणताही पॉईंट जर असेल तर त्या पॉईंटच्या डावीकडे आणि उजवीकडे, कुठं डावीकडे आणि उजवीकडे असे 2 पॉईंट असतात की जे इक्विडिस्टंट असतात त्या पॉईंट पासून. ओके, समान अंतरावर एक असतो डावीकडे आणि एक असतो उजवीकडे. समजा तुम्ही कोणती नंबर लाईन घ्या, एकदा इलिस्ट्रेट करतो मला 2 मिनिटात. ही नंबर लाईन घेतली आपण. ओके, या नंबर लाईनवर आपण एका पॉइंटला म्हटलं त्याचं कोऑर्डिनेट घेतला सपोज 0. या पॉइंटचा कोऑर्डिनेट जर 0 घेतला त्याचं किती आहे 1. एका अंतरावर इकडे +1 आहे, इकडे -1 आहे. 2 युनिटवर इकडे 2 आहे, इकडे -2. कुठून? -0 पासून. 0 पासून. लक्षात ठेवा, या 0 पासून 0 कोऑर्डिनेट ज्या समजा याला म्हटलं तुम्ही पॉइंट यस म्हटलं तर यस पासून इकडे हा पॉइंट बघा, इकडे 3 युनिटवर हा पॉइंट, इकडे 3 युनिटवर हा पॉइंट, इकडे 4 युनिटवर हा पॉइंट, इकडे 4 युनिटवर हा पॉइंट. उलट आलं माझ्याकडून, इथं प्लस पाहिजे, इथं +4, इथं -4. ओके, तर मग तो काय म्हणतो बा, समजा तो कोऑर्डिनेट जो आहे हा 5, हा 6, हा 7 अशा प्रकारे घेणार. इकडे तुम्ही काय घेणार, -5, -6, -7. पॉइंट पी ना, हा पॉइंट पी आहे की ज्याचा कोऑर्डिनेट -7 आहे. तर याच्यापासून काय करायचं आपला, 8 डिस्टन्सवर, किती डिस्टन्सवर, 8 युनिटवर जे 2 पॉइंट येतील त्यांचे कोऑर्डिनेट सांगायचे. आता इकडे मोजू आपण, पहा 8 डिस्टन्स कुठे मोजू आपण, उजवीकडे मोजत जाऊ. पहा, 1 डिस्टन्सवर -6, 2 डिस्टन्स 2 युनिटवर -5, 3 -4, 4 है ना, 5, 6, 7 आणि 8. जर इथून या पी पासून तुम्ही इकडे आले, किती डिस्टन्स घेतलं, 8. कुठं, उजवीकडे. तर जो पॉइंट मिळतोय त्याचा कोऑर्डिनेट काय मग आता 1. ठीक आहे, कळलं काय? हा एक पॉइंट झाला, एक उत्तर भेटलं तुम्हाला. त्या एका पॉइंटचं कोऑर्डिनेट काय झाला 1. आता इकडे जाऊ आपण डावीकडे जर गेले बेटा तुम्ही, बघा जायचं -8, -9, -10 है ना, -11, -12 जातच राहायचं, -13. कितीपर्यंत जायचं, असं किती डिस्टन्स जायचं, 8. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, -10, 12, 13 झालं का. नंतर
-14 आणि अजून पुढे गेलं तर -15. म्हणजे काय आला त्याचा कोऑर्डिनेट -15. बघा उजवीकडे आला -1. आन्सर काय आहे? उजवीकडे येईल एक पॉइंट +1 वाला आणि डावीकडचा जो पॉइंट असेल तो असेल -15 वाला. परंतु आपल्याला प्रत्येक वेळेस असं काही करता येणार नाही. नंबर लाईन काढा, मोजा, वेळ आहे का आपल्याला? नाही. मग कसं काढायचंय? जे 2 पॉइंट आहे त्याचं अंतर कसं काढायचं पहा. 2 पॉइंट्स आन्सर. ओके. 2 points are 2 points equidistant from point P is equal to -7 R A and B. ओके. ओके. आता मग काय करू आपण? ए अँड बी घेऊ आपण. आता इथे लेट म्हणू, लेट. ओके. ते काय म्हणू आपण? डिस्टन्स पी ए इज इक्वल टू -7. Distance P is equal to -7 and A is greater than, coordinate of A is greater than coordinate